नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. काल विठ्ठल परिवाराच्या नेते मंडळींच्या बैठकीनंतर विठ्ठल परिवार एकत्र आला, परंतु पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये ज्यांचं नाव आघाडीवर घेतलं जातं त्या माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती साधनाताई नागेश भोसले यांच्या उमेदवारीबाबत काय हा प्रश्न मात्र उपस्थित झाला होता. या बाबतीत पंढरपूरमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आलेलं होतं. गेल्या 8 महिन्यांपासून विठ्ठल परिवाराच्या नेते मंडळींच्या सोबत असणारे नागेश काका भोसले काल त्या बैठकीला उपस्थित नव्हते. नागेश काका भोसले यांची गैरहजेरी अनेकांना खटकत होती आणि याबाबत अनेकांना विविध प्रश्न पडले होते. या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पंढरपूर लाईव्हनं आज माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती साधनाताई नागेश भोसले यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना काही प्रश्न विचारले. यावेळी सौभाग्यवती साधनाताई नागेश भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पंढरपूर लाईव्हनं विचारलेल्या विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिलेत. बघा नेमकं साधनाताई भोसले काय म्हणाल्या. पण मागील बराच काळ पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदाची सत्ता भोगलेली आहे. या कार्यकाळात जनतेशी तुमचा चांगला सुसंवाद होता. आता सध्या पंचवार्षिक निवडणूक बऱ्याच वर्षानंतर लागलेली आहे. लोकांना उत्सुकता लागून राहिली की तुम्ही रणांगणात असणार की नाही, कारण वेगवेगळ्या चर्चा बाहेर उठत आहे. काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्व पंढरपूरकरांचे आभार मानते, कारण त्यांनी मला 7.5 वर्षपणे स्वीकारलं आणि त्यांच्याच जनतेच्या विश्वासावर मी परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे हे निश्चित झालेलं आहे. आणि हे मी केवळ जनतेच्या सेवेसाठीच ह्या रिंगणात उतरत आहे. गेले 7.5 वर्षाचा काळ हा मी जनतेशी नाळ जोडलेली होती. सामान्य कुटुंबातून मी आलेली आहे. मला राजकारणी घराण्याचा वसा नसतानाही मी जनतेची केवळ हित पाहिलेलं आहे आणि त्या जीवावरच मी जनतेचा विश्वास कमवलेला आहे, कामं केलेली आहेत आणि प्रत्येक स्तरातून माझी ओळख झालेली आहे. आपले पाय अजून जमिनीवर आहेत आणि त्या जमिनीवर असलेल्या पायांच्या आधारावरच आज मी परत जनतेपर्यंत पोहोचणार आहे माझ्या कामाची लिस्ट घेऊन. आणि जे काही प्रशासनाच्या काळात नगरपालिकेमध्ये कामांचा जो हलगर्जीपणा झालेला आहे तो भरून काढण्यासाठी आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जनतेसमोर आम्ही येत आहोत. पंढरपूर तुमच्या काळाची काम झाली होती, त्याच्यानंतर प्रशासनाच्या काळामध्ये पंढरपूरच्या रस्त्यांची धुळीचं साम्राज्य आहे सगळीकडे. याच्या संदर्भात काय सांगाल? काय आता बरीच बाहेरची पण रस्त्याची कामं आपल्या बगताल शहराला जोडून अनेक रस्त्याची कामं चालवली आहेत. रस्ता रुंदीकरणाची कामं चालू आहेत. त्याचा परिणाम निश्चित आपल्या शहरामध्ये होत आहेत, कारण धूळ त्याच्यामुळंच वाढलेली आहे आणि पावसामुळेही रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे. आणि हे केवळ पंढरपुरातच नाही तर बऱ्याच भागामध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. आणि हा प्रशासनाचा काळ आहे आणि ह्या प्रशासनाच्या काळामध्ये प्रशासनानंही त्या कामांकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांच्यासाठीच त्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी सगळी नागरिकांना परत सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही झटणार आहोत. परिचारकांच्या बाजूने तुम्ही निवडणूक लढला, जिंकला, त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत होता. आता यावेळेस चित्र कसं असेल? कारण जनतेच्या मनातला प्रश्न आहे. मान्य जनता जनार्दन आहे. जनतेला नक्कीच हे प्रश्न पडलेले असतील, पण बघू, वेट अँड वॉच. जनतेला काय आवाहन करा? अजून तुमची उमेदवारी कुणाकडनं ती जरी निश्चित नसली तरी एक नगराध्यक्ष म्हणून, प्रथम नागरिक म्हणून तुम्ही काम पाहिलेले, तळागाळामध्ये जनतेमध्ये तुम्ही फिरलेलं आहे. पंढरपूरच्या सर्वसामान्य मतदारांना काय आव्हान? सर्वसामान्य मतदाराला मी एवढंच आवाहन करीन की हे मी जी आत्ता उभी राहिली आहे त्यांनी अनुभवलेले, मी 24 तास त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. रात्री कधीही फोन आले तरी आम्ही त्यांना मदतीचा हात दिलेला आहे, त्यांना मदत केलेली आहे आणि माझं घर सतत उघडं असतं. माझ्या घराला कधीही कोणाला बंधनं राहिलेली नाही आहेत की वेळेचं बंधन नाही आहे किंवा येण्याचं दार उघडं असतं. कुणीही माझ्या घरी, सामान्य माणूससुद्धा हक्कानं येऊन बसू शकतो आणि हीच गोष्ट सामान्य जनतेलाही माहिती आहे कोण आपलं आहे आणि कोण दूरचं आहे. त्याच्यामुळं नक्कीच मला जनता साथ देईल ही मी जनतेकडनं माझी
खात्री आहे. सध्या तुमच्या समोर नगराध्यक्ष पदाला मराठा समाजाचा एक उमेदवार बरोबर असणार आहे आणि परिचारकांच्या बाजूने तुम्ही असाल असा जनतेला 90% विश्वास वाटतोय, परंतु तुम्ही ते गुलदस्त्यात ठेवले असू द्या. परंतु समोरच्या उमेदवारांचं काय तुम्हाला आव्हान असं वाटणार आहे? एक तर समोरचा उमेदवार हा राजकारणाचे बाळकडू घेऊन आलेला आहे, हे तर आपल्या सगळ्याला माहिती आहे. इमोशनल करणे, विश्वासघात करणे हेच त्यांचं धोरण आहे आणि हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि त्यांचं शहरातून येऊन शहरातलं काम बघणं आणि स्थानिक लेवलला आम्ही असणं ह्याच्यात खूप फरक पडतो. सामान्य जनताला नक्की माहिती आहे निवडणुकीचा काळ जवळ आला की दिसणारे आणि सतत दिसणारे ह्याच्यात फरक जनता ही जाणतीच.